गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आय एम युअर केमिस्ट्री टीचर प्रोफेसर मिस्टर डी एच चव्हाण. मित्रांनो, आपण आपला जो टॉपिक स्टार्ट केला आहे फ्युएल, याचा आज आपण एंड करत आहोत. एंड करण्यापूर्वी आपण थोडंसं याला रिवाइज करूया. रिवाइज करत असताना आपण स्टार्टिंगपासून जर बघितलं, या फ्युएल टॉपिकमध्ये पहिल्यांदा बघितली होती आपण डेफिनेशन काय होती आपली? फ्युएल इज द एनी सबस्टन्स व्हेन कंबशन इट प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ हीट. These heat we have to use as a energy for our different purposes. की कुठलाही एखादा सबस्टन्स जर बर्न केला इन द प्रेझेन्स ऑफ एअर, त्या ठिकाणी त्यातून हीट बाहेर पडते. त्या हीटला आपण ॲज अ एनर्जी म्हणून यूज करतो आपल्या वेगवेगळ्या पर्पजसाठी. त्या फ्युएलच्या दोन प्रॉपर्टी होत्या. पहिली प्रॉपर्टी कॅलरीफिक व्हॅल्यू, ती आपण त्या ठिकाणी डिस्कस केली आहे, बऱ्याचशा लेक्चरमध्ये पण डिस्कस केली. दुसरी प्रॉपर्टी इग्निशन टेम्परेचर. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ फ्युएल बघितला. क्लासिफिकेशन फ्युएल म्हणजे काय? फ्युएलचे एकूण टाइप डिपेंड अपॉन द फिजिकल स्टेट. फ्युएल आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. फर्स्ट सॉलिड फ्युएल, सेकंड लिक्विड फ्युएल अँड थर्ड वन इज द गॅसियस फ्युएल. डिपेंड अपॉन द सिच्युएशन. आपण प्रत्येकाचे एक्झाम्पल बघितले. सॉलिड फ्युएलचे एक्झाम्पल बघितलं आपण कोल, नॅचरल कोल ज्याला म्हणतो आपण, दगडी कोळसा. त्याचे कंटेंट सविस्तर आपण बघितले. कोलमध्ये काय बघितलं आपण? कोल इज ऑपरेटेड बाय द प्रोसेस ऑफ कोलिफिकेशन. त्यानंतर डिफरंट स्टेजेस ऑफ कोल फॉर्मेशन. त्यानंतर अनालिसिस ऑफ कोल. त्याच्यामध्ये दोन पार्ट बघितले. पहिला पार्ट बघितला आपण प्रॉक्सिमेट अनालिसिस, दुसरा पार्ट बघितला आपण अल्टिमेट अनालिसिस. त्यावरून आपण डिसाइड केला which coal is the ideal coal to produce the highest amount of heat and energy as compared to the calorific value. त्यानंतर आपण सेकंड बघितलं लिक्विडचं एक्झाम्पल. लिक्विडमध्ये बघितलं आपण एक्झाम्पल क्रूड पेट्रोलियम ऑइल विच इज ऑब्टेन्ड इन नेचर इन द अर्थ क्रस्ट. सेकंड इज आर्टिफिशियल लिक्विड फ्युएल मध्ये बघितलं आपण रिफायनिंग ऑफ क्रूड पेट्रोलियम ऑइल इनटू पेट्रोल, डिझेल अँड केरोसिन. पुढे त्याचे कंटेंट आपण सगळं बघितलं सविस्तरमध्ये. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघितलं आपण गॅसियस फ्युएल. गॅसियस फ्युएल मध्ये आपल्या सिलेबसला दोन एक्झाम्पल होते. त्यातला पहिला एक्झाम्पल सीएनजी. सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि दुसरं बायोगॅस. बायोगॅस म्हणजे काय? जो आपण ॲनिमल डंग्स पासून तयार करून मिळवतो. त्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं जे पर्सेंटेज असतं ते मॅक्झिमम असतं, तो इकॉनॉमिकल असतो. त्यानंतर आपण शेवटच्या पॉईंटला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की यावर आपल्या एक्झाममध्ये मॅक्झिमम क्वेश्चन इथंच आपलं सॉल्व्ह होतो हा पूर्ण पॉईंट. कारण का की फ्युएलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट काय आपलं? वी हॅव टू ऑब्टेन द हायेस्ट कॅलोरिफिक व्हॅल्यू ड्यू टू द अवेलेबल ऑफ सोर्स ॲज अ सॉलिड, लिक्विड अँड गॅस. जो काही सोर्स अवेलेबल आहे त्यातून आपल्याला काय मिळायला पाहिजे? हायेस्ट कॅलोरिफिक व्हॅल्यू मिळायला पाहिजे. म्हणजे एनर्जीचं प्रमाण कसं पाहिजे? आपल्याला जास्त पाहिजे. लक्षात. आणि त्यावरून आपण काय करणार आजच्या लेक्चरमध्ये? कंपॅरिझन बिटवीन सॉलिड फ्युएल, लिक्विड फ्युएल अँड गॅसेस. सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट लक्षात घ्या, कॅलोरिफिक व्हॅल्यू मध्ये सगळ्यातून जे मिळणार आहे आपल्याला ते एनर्जीचं प्रमाण मिळणार आहे. त्या एनर्जीवर आपलं पुढचं इंडस्ट्रीचं भवितव्य डिपेंड करतं. आणि आपल्या कुठल्या इंडस्ट्रीला उभं करायचं असेल तर त्या ठिकाणी त्यासाठी लागणारा सगळ्यात मोठा सोर्स असतो तो म्हणजे काय? एनर्जीचा. पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सॉलिड यूज करू शकताय, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लिक्विड यूज करू शकताय, किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काय यूज करू शकताय? गॅस. ते कशावर डिसाइड करायचं? त्यासाठी आपण आजचा पॉईंट बघतोय कंपॅरिझन. आपण सॉलिडचं कंपॅरिझन लिक्विड सोबत करणार, लिक्विडचं कंपॅरिझन गॅस सोबत, त्याचबरोबर गॅसचं कंपॅरिझन डायरेक्टली आपण सॉलिड सोबत करणार लक्षात. किंवा लिक्विडचं कंपॅरिझन आपण गॅस एकमेकांसोबत कंपेअर करून विच इज द आयडियल फ्युएल फॉर आवर इंडस्ट्री, विच इज द आयडियल फ्युएल फॉर आवर इंडस्ट्री. आपल्या इंडस्ट्रीला कुठलं फ्युएल आपल्याला परवडणार असेल की ज्यातून मला मॅक्झिमम बेनिफिट मिळतील एनर्जीचे किंवा माझ्या प्रोडक्टचे, तेच मी बघणार आहे. त्यामध्ये बघत असताना आपण काय करणार? प्रॉपर्टी कॉमन घेणार. काय करणार आपण? तिघांची प्रॉपर्टी कॉमन. त्यातली पहिली प्रॉपर्टी घेतली आपण एनर्जीची कॅलोरिफिक व्हॅल्यू. दुसरी प्रॉपर्टी घेतली आपण इग्निशन टेम्परेचर. तिसरी प्रॉपर्टी घेतली आपण प्रोडक्ट ऑफ कंबशन. काय घेतली आपण? प्रोडक्ट ऑफ कंबशन. चौथी प्रॉपर्टी घेतली आपण यूज्ड इन आयसी इंजिन. आयसी म्हणजे इंटरनल कंबशन इन इंजिन. आपल्याला व्हेकल्स जे आहेत आपल्यामध्ये इंजिनच्या आतमध्ये पण काही वेळेला फ्युएल वापरावं लागतात. काही वेळेला आपण सॉलिड वापरू शकत नाही. तर काय वापरू शकतो आपण? लिक्विड किंवा गॅस. ते आपण आता पूर्ण डिटेलमध्ये बघणारच. त्यानंतर पाचवी प्रॉपर्टी बघितली आपण की सगळे फ्युएल आपल्याला स्टोअर करायचे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करायचे? ट्रान्सपोर्ट करायचे. त्याची कंपॅरिझन आपण बघणार. कारण की माझा प्लांट ज्या ठिकाणी इंडस्ट्रीचा त्या ठिकाणी सगळे फ्युएल अवेलेबल असतील आहे का? मला कुठून तरी हे विकत घ्यावे लागतील, त्या ठिकाणी ते ट्रान्सपोर्ट करून आणावे लागतील आणि वर्षभर किंवा महिनाभर मला जे काही लागणार आहे तेवढं मला काय करावं लागणार आहे? स्टोअर करावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मी तेही विचार करणार. नंतर शेवटची प्रॉपर्टी काय? रिलेटिव्ह कॉस्ट. सगळ्यात शेवटी आपण विचार केला कॉस्टचा. कारण आधी आपल्याला हायेस्ट फ्युएल म्हणजे गुड फ्युएल पाहिजे, म्हणून कॉस्ट विचार आपण शेवटी केला. आता वन बाय वन बघूया. पहिली प्रॉपर्टी काय आहे? कॅलोरिफिक व्हॅल्यू. आता आपण पहिल्यांदा करत असताना विचार कोणाचा करणार? सॉलिडचा करणार. कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ
एनर्जी ऑप्टेन्ड अकॉर्डिंग टू द वेट ऑफ फ्युएल. जर मी या ठिकाणी कॉमन एक्झाम्पल घेतला, मी 1 किलो सॉलिड फ्युएल घेतोय, 1 किलो लिक्विड फ्युएल घेतोय आणि 1 किलो गॅस फ्युएल घेतोय, तर मला सगळ्यात जास्त व्हॅल्यू कुठे मिळणार? तर मी विचार केला सॉलिडचं 100% कंबशन होतं का? तर होत नाही, कारण आपण सॉलिडचं एक्झाम्पल बघितलं कोलमध्ये काय असतंय, जर कॉम्पोनंट एनर्जी बघितलं आपण मॉइश्चर असतंय, व्हर्टाईल मॅटर असते, ऍश असते. तर कोळसा जाळला तर रूपांतर ऍश मध्ये होऊन त्या ठिकाणी वेटच्या कंपॅरिझन मध्ये मला तेवढी एनर्जी मिळत नाही. म्हणजे जर विचार केला कॅलरी व्हॅल्यूचा, तर कॅलरी व्हॅल्यू सॉलिडची कशी असते? लो असते. कशी असते ती? लो ॲज कम्पेअर टू लिक्विड, ॲज कम्पेअर टू गॅस. कारण का? तर सॉलिडचं कंबशन 100% होत नाही. ज्यावेळेला ते कंबशन होतंय त्यावेळेला त्यातून स्मोक बाहेर पडतो. स्मोक म्हणजे धूर बाहेर पडतो, म्हणजे कार्बन मोनोऑक्साईड बाहेर पडतो. आणि कार्बन बाहेर पडला म्हणजे एनर्जी पण मिळते कार्बन पासूनच. ज्यातून एनर्जी मिळणार आहे तोच वेस्टेज होतोय. म्हणून आपली एनर्जीची मिळण्याची व्हॅल्यू आहे ती कशी असते? लो. तीच व्हॅल्यू तुम्ही आता विचार कराल की लिक्विड मध्ये आपल्याला माहिती आहे लिक्विडचा ॲज कम्पेअर टू सॉलिड पेक्षा कंबशन जास्त होतंय, म्हणून त्यापेक्षा हे कसं असेल? हाय असेल. हायेस्ट म्हणणार नाही आपण, काय म्हणणार तर आपण हाय कंपॅरिझन करतोय. आणि ते जर विचार केला मी गॅसेसचा, तर काय असेल? हायेस्ट. सॉलिडची व्हॅल्यू कशी असते? ती हायेस्ट असते. सॉलिडची लो, लिक्विडची हाय आणि गॅसेसची हायेस्ट. कारण की या ठिकाणी 100% गॅसेस फ्युएलचं काय होतं? सीएनजी. कुठे धूर नसतो, काही नसते, जी काही मिळते ती आपल्याला 100% एनर्जी मिळत असते. हा झाला पहिला पॉईंट. when we compare the solid, liquid and gas in terms of calorific value, then calorific value of solid fuel is low, calorific value of liquid is high and gases is the highest in between the comparison. आपसात जर कंपॅरिझन केलं तर तीच आपण आता सेकंड प्रॉपर्टी बघणार, इग्निशन टेम्परेचर. कुठे टेम्परेचर? इग्निशन म्हणजे काय? इट इज द टेम्परेचर ॲट विच फ्युएल स्टार्ट टू बर्न. सॉलिडला एनर्जी मिळण्यासाठी त्याला आधी जाळावं लागतं, जाळायला त्याला एनर्जी द्यावी लागते. आपल्याला माहिती आहे सॉलिडला एनर्जी कशी लागते? जास्त लागते. म्हणून इग्निशन पॉइंट और इग्निशन टेम्परेचर ऑफ सॉलिड फ्युएल इज हाय. कसा असतो? हाय असतो. त्याबरोबर या ठिकाणी जर बघितलं आपण लिक्विड ॲज कम्पेअर केला, लिक्विडला आपल्याला एवढी एनर्जी द्यावी लागते का? तर नाही. हा कसा असेल? लो असेल. आणि या ठिकाणी जर राहिला तर आपल्याला माहिती आहे गॅसचं अपघातही जास्त होतं, कारण त्याला लगेच स्पीड घेतंय. या ठिकाणी हा कसा असेल? लोवेस्ट असेल. ते उलट आलं या ठिकाणी. आता हाय, लो आणि लोवेस्ट इग्निशन टेम्परेचर हे सुद्धा आपल्याला ठिकाणी काय करावं लागेल? विचार करावा लागेल. त्यामुळेच आपण म्हणले पुढं मॉडरेट इग्निशन टेम्परेचर. काय म्हटलं आपण? मॉडरेट पाहिजे, तो पदार्थ चेंज करता आला पाहिजे. त्यानंतर पुढं प्रोडक्ट ऑफ कम्बशन. प्रोडक्ट ऑफ कम्बशन म्हणजे काय? प्रोडक्ट होताना आपलं प्रोडक्ट काय पाहिजे? फक्त हीट पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? हीट. पण सॉलिड मध्ये कसं होतंय का? नाही. ज्यावेळेला सॉलिड फ्युएल बर्न होतो त्यावेळेला ॲश प्रोडक्ट आहे, स्मोक प्रोडक्ट आहे आणि वेस्टेज त्याची काय असते? प्रोडक्ट. प्रोडक्ट ऑफ कम्बशन इन सॉलिड फ्युएल इज मोर, जास्त आहे. कसं त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळत असतात. ते जर लिक्विड केला तर त्या ठिकाणी प्रमाण कमी असते, ॲश नसते. फक्त राहिलेलं बरोबर काय असेल? स्मोक असेल, धूर ज्याला म्हणतो आपण. आणि हेच जर म्हटलं तर नील म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट ऑफ कम्बशन फक्त हीट शिवाय दुसरं काही मिळत नाही. लक्षात? म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट म्हणजे काय टार्गेट आहे तो इथे घेणार नाही आपण. त्याशिवाय हीट सोबत आपल्याला बाकीचं काय मिळतं का? तर इथं ॲश मिळतो, स्मोक मिळतं, इथं हीट तर काय तिन्हीमध्ये मिळणार आहे. आणि त्याशिवाय प्रोडक्ट ऑफ कम्बशन वेगळं काय असतील तर ते हीट जास्त आहे, इथं लेस आहे आणि या ठिकाणी कसे आहेत ते नाहीच आहे. हीट सोडलं तर बाकीचं आपल्याला या ठिकाणी मिळतच नाही. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी बघा, यूज इन आयसी इंजिन. यूज काय? की सॉलिड फ्युएलचा इंजिन मध्ये बर्निंग यूज करता येतो का? लिक्विडचा करता येतो गॅसचा. पण ते जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे सॉलिड एक्झाम्पल कोळसा आपल्याला इंजिन मध्ये भरता येणार नाही. लक्षात? किंवा लाकूड घेतला, लाकूड इंजिन मध्ये भरता येणार का? तर नाही. म्हणजे काय? यूज ऑफ आयसी इंजिन इन सॉलिड फ्युएल नो. लक्षात? त्या ठिकाणी आपण वापरू शकतो का? अजिबात नाही. त्या ठिकाणी आपल्याला आयसी इंजिन मध्ये फ्युएल भरता येणार नाही. लिक्विड फ्युएल आपण यस वी कॅन. लक्षात? त्या ठिकाणी आपण काय म्हणणार? यस. त्या ठिकाणी आपण तो वापरतो. या ठिकाणी आपण काय म्हणणार? आपण यस गॅसेस फ्युएल. आपल्याला एलपीजी सीएनजी गाड्या चालतात किंवा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ते यूज करू शकतो. हा त्या ठिकाणी आपण वापरता येतो. त्याबरोबर आता पुढचा पॉईंट सगळ्यांना सोपा आहे, स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट. आता आपल्याला लाकडं स्टोरेज करायला आणि ट्रान्सपोर्ट करायला सोपे असतील का अवघड असतील? सोपेच असतील. लक्षात? सॉलिड फ्युएल फॉर स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट सिम्पली. आता कोळसा आणलं कुठे आपल्या एका मोकळा स्पेस ठेवला त्याला काय आपल्याला स्पेड बांधायची गरज आहे का? त्याला एखाद्या खोलीमध्ये ठेवायची गरज आहे का? नाही. म्हणजे दे डू नॉट रिक्वायर्ड एनी स्टोरेज हाऊस. डायरेक्ट ओपन स्पेसला ठेवलं तरी चालते. ट्रान्सपोर्टेशनला
वेगळं कंटेनरची गरज आहे का तर नाही, कुठली सेफ्टीची गरज आहे का तर नाही, आणि वातावरणामध्ये काय त्याला पेट लागणार आहे का तर नाही. म्हणून त्या ठिकाणी इट इज इझी टू स्टोर अँड ट्रान्सपोर्ट, इझी टू स्टोर अँड ट्रान्सपोर्ट. त्याचबरोबर लिक्विडला कसं आहे त्या ठिकाणी आपल्याला इझी आहे का थोडंसं नाही, हे दोन्ही मध्ये बघितलं आपण इट इज डिफिकल्ट आणि याला स्पेसिफिक टाइम लागतात स्टोरेजला आपण आणि ट्रान्सपोर्टला. सहज हे शक्य आहे का ते तर नाही, इट इज डिफिकल्ट टू स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट लिक्विड अँड गॅसेस फेज. आणि सगळ्यात शेवटचं आपण कंपॅरिझन करू शकतो रिलेटिव्ह कॉस्ट सॉलिड फ्युएल इझिली अवेलेबल ॲट अ चीप कॉस्ट, अगदी कमी आहे त्याला कोणी पण अफोर्ड करू शकतो. आलं लक्षात, म्हणजे अवेलेबल ॲट अ चीप कॉस्ट. त्यापेक्षा लिक्विडची कशी असणार आहे हाय आणि त्यासोबत गॅसेसची कशी असणार आहे हायेस्ट. कशी असणार आहे हायेस्ट. दीज आर द कंपॅरिझन बिटवीन solid, liquid and gaseous fuel. We have to explain once again. Simply, fuel we have to use for the generation of energy. आपण fuel कशाला वापरतोय एनर्जी जनरेट करण्याकरिता. आपल्याकडे तीन ऑप्शन आहेत सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्याची आपण तुलना केली एकमेकांसोबत. तुलना करताना आपण प्रॉपर्टीज बघितल्या. त्यातली पहिली प्रॉपर्टी कॅलरीफिक व्हॅल्यू जर घेतली आपण की ज्या व्हॅल्यू मध्ये आपल्याला कळतंय की कोणतं फ्युएल आपल्याला मॅक्सिमम काय देऊ शकतंय एनर्जी देऊ शकतंय. तर कॅलरीफिक व्हॅल्यू सॉलिड मध्ये कशी असते लो असते, लिक्विड मध्ये हाय असते आणि गॅसेस मध्ये हायेस्ट असते. ते जर बघितलं आपण इनिशियल टेम्परेचर तर या ठिकाणी हा हाय असतो म्हणजे त्याला बर्न व्हायला एनर्जी जास्त लागते, त्यापेक्षा लिक्विडला कमी लागते आणि गॅसेसला तर खूपच कमी. लोएस्ट म्हटलं जर आपण प्रोडक्ट ऑफ कमिशन सॉलिडमध्ये जास्त असतात, लिक्विडमध्ये लेस असतात, या ठिकाणी नसतातच. लक्षात, हीट सुद्धा प्रोडक्ट आहे पण हीट आपण घेणार का, हीट शिवाय वेगळं काय आपल्याला मिळणार. त्यानंतर यूज इन आयसी इंजिन. आयसी इंजिन मध्ये आपल्याला रबर वापरता येतो का तर नो, यस लिक्विड वापरता येतो, गॅसेस वापरू शकतो. शेवटी स्टोरेजसाठी सॉलिड सोपा आहे, इझी आहे. डिफिकल्ट कशाला आहे लिक्विड आणि गॅसला. का डिफिकल्ट आहे तर त्याला स्पेसिफिक कंटेनर लागतात, विशिष्ट टेम्परेचर मेंटेन करावा लागतो आणि त्या ठिकाणी त्याची काळजी घ्यावी लागते म्हणून ते डिफिकल्ट आहे. आणि शेवटचा कॉस्ट जर बघितला आपण तर ती सॉलिडची चीप असते, हाय असते लिक्विडची आणि हायेस्ट असते गॅसेस. दीज आर द कंपॅरिझन बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅस. दीज आर द युअर कम्प्लिशन ऑफ अवर थर्ड टॉपिक ॲज ए फ्युएल. हा तुमचा तिसरा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट झाला बाळांनो. या टॉपिकमध्ये जर काही शंका असतील तर तुम्ही एनी टाइम आपल्याला विचारू शकताय. फक्त एकच काम करा, हे शंका येण्याचं मागचं कारण तुम्हाला आपण नोट्स प्रोव्हाइड केल्या आहेत ते एकदा वाचायच्या, वहीमध्ये लिहून काढायच्या आणि काढल्यानंतर हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचे. लक्षात. थँक्यू व्हेरी मच.